फायनली 4-5 दिवस थांबून गाडी आपली लोड भेटलेला आपल्याला पुणे टू केरळा. मग आपण जाऊ आता लोडिंग करायला डायरेक्ट आता केरळाला. मग लोडिंग करायला चालू आहे ना. मग जरा काहीतरी नाश्ता करावा. वडापाव डॉक्युमेंट पण भेटलं त्याला आणि इन्व्हॉइस पण भेटलं. जाऊया आता डायरेक्ट गाडीत बसूया. गाडी आपण लावलो आहोत रोडला. आलो काटा करून बघतो किती वजन. आता आलो होतो आपण टाकी फुल करायला. जागा थांबवतो काय माहिती. आता थांबलो आपण हायवेला चहा प्यायला. आपले मित्र भेटले ते जाताना. आपलं काय ड्रायव्हरांचं काम सकाळी उठायचं, गाडी पुसायचं, उदबत्ती लावायचं. ते आता गाडी पुसायला मागतात. थांबलोय तो पेट्रोल पंपला. मग निघूया डायरेक्ट फ्रेश होऊन निघूया. थांबलो होतो मी. हे फणस दिसलं होतं मला. मग या झाडावर चढून 2 काढले तर घेऊन जातो. याला दोघांना ठेवतो आता. मग कधी नाही यार. वा मस्त थांबलो होतो. लय थंड वारं लागलं. यायला नको वाटायला यार इकडनं जायला. इकडंच असं राहावं म्हणतो. हे चांगलं वातावरण आहे. ते फुल आहे आणि आपली गाडी एवढं खोल आहे. दर्या लय खोल आहे. चला निघूया. लय वेळ झाला. पेट्रोल पंपला गाडी लावलेलं आहे. मग आता झोपतो आणि सकाळी उठून निघतो लवकर. रात्री पेट्रोल पंपला थांबलो होतो. मग आंघोळ करायची सोय आहे, बाथरूमची सोय आहे. मग आंघोळ करून घेतो लगेच. मग निघतो. बेंगलोरमध्ये थांबलो होतो. हे आपलं आंघोळ करायची सोय आहे.
बोललो होतो थोडं तिथं एक काजूचं झाड दिसलं. एक खाली काजू पडलं होतं. हे झाड त्याचं काजू लय लागले तिथे एक लागले लाल. बाजूला तीन मग आपण केरळा कोचीमध्ये आलेलं आहे लोकेशन पॉईंटवर. मग आता आज झोप लागली रात्रीचे 3 वाजले म्हणून पेट्रोल पंपला थांबलो आहे. मग आता झोपूया, सकाळी उठू मग अनलोडिंग करूया. एक पेट्रोल पंप गाडी अनलोडिंगच्या लोकेशनवर चाललो होतो. मग इथं एका रोडच्या बाजूक दिसलं की पायनॅपलचं खेती आहे. इथं ते पायनॅपल पण लागलेत. हे बघा इथं एक लागलं आहे, म्हणजे 4-5 आहेत. आता शेती नाही उगत पण. आणि इथं एक आहे, म्हणजे आज इथं ह्या साईड ह्या सगळी साईड इथं पण एक आहे. आणि अजून एक गोष्ट, रोडच्या कडेलाच पानचं झाड आणि फणसाचं झाड किती लागले दाखवतो थांबा. लय तऱ्हेचे झाड आहेत तिथं. हे बघा हे फणस आणि हे पानचं झाड. हे मिनी फणस बघितलं होतं हे वाला. एवढं चांगलं वातावरण आहे की नको वाटतं इकडनं सोडून जायला. कंपनीमध्ये आलो आहे. मग इथं अनलोडिंगसाठी गाडी लावलेली आहे. मग आता अनलोडिंग होलं आहे. हे भात म्हणजे काय म्हणते चावलचं कंपनी. इथं भात तयार होतं आहे, काय माहिती नाही मला मराठी पण एवढं. आता झालं आहे. भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. असंच राहा आपल्यासोबत कंटिन्यू. नवीन ब्लॉग भेटेल तुम्हाला. मस्त इथं कॅन्टीनमध्ये ऑफिसच्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये आलो. मग जेवण करायला मस्त. हे अनलोडिंग होऊ लागली आपली गाडी. भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये.